हाय, हॅलो, नमस्कार. ॲक्च्युली काय होतं ना, व्हिडिओ बनवते, पण एडिटिंगही होतो. पण काय आहे ना, सतत होणाऱ्या वातावरणातले बदल यामुळे माझा आवाज पूर्ण जातो आणि मला त्याला व्हॉईस देता येत नाही. तर तुम्ही बघू शकता, हा मागच्या संडेचा व्हिडिओ आहे, पण माझा घसा बसल्यामुळे त्याला व्हॉईस देता आला नाही. तर आज तो व्हिडिओ मी घेऊन आले. तर दररोज नेहमी मुलांना शाळेत सोडताना आम्ही एक राऊंड मारत असतो, वॉकला जात असतो आणि त्याच्यानंतर थोडासा व्यायाम. तुम्ही बघू शकता, माझे मिस्टर इथं व्यायाम करत आहेत. तर सकाळचा दिवस आहे, संडे म्हटलं तो फंडे व्हायलाच पाहिजे आणि कधीतरी थोडंसं चेंज, मुलांना काहीतरी वेगळं म्हणून आपण काहीतरी जेवणात किंवा आपल्या आयुष्यात थोड्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे असं मला वाटतं. तर सकाळच्या नाश्त्यात आज मी बनवणार आहे इन्स्टंट रव्याचे उत्तप्पे. त्याच्यात थोडं मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते बॅटर भिजत ठेवलेलं आहे दह्यासोबत. आणि ही रेसिपी सगळ्यांनाच माहीत असते. तर इथं मी प्रथम खोबऱ्याची चटणी करायची. त्यासाठी खोबरं, थोडंसं आलं, मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे, भाजकी डाळ, कोथिंबीर आणि मीठ टाकून त्याची छान अशी पेस्ट करून घेतली. आणि एखादी चटणी ही तडक्याशिवाय अपूर्ण असते, तर तडक्यासाठी मी इथं तेल घेतलं. तेलामध्ये राई तडतडल्यावर मी जिरे, कढीपत्ता आणि माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये महत्त्वाचा असणारा इन्ग्रेडियंट म्हणजे हिंग. तर हिंग हा प्रत्येक जेवणात वापरलाच पाहिजे आणि तो आपल्या पचनासाठी खूप महत्त्वाचा असा इन्ग्रेडियंट आहे. तर इथं आपली टेस्टी अशी चटणी तयार झाली आहे. तर इथे बघा, तव्यावर मी पहिले बॅटर पसरवले. त्याच्यावर कांदा, टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसं प्रेस केलं, जेणेकरून ते बाहेर निघू नये उलटल्यावर. आणि त्याच्यावर थोडासा सांबार मसालाही टाकला. तर सांबार मसाल्याने त्याची टेस्ट ही खूप छान होते, अप्रतिम होते. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. तुम्ही इथं बघू शकता, खूप छान असे उत्तप्पे झाले होते. चटणीसोबत अप्रतिम लागत होते. मी एका पाठोपाठ उत्तप्पे बनवत होते आणि मुलं आणि हे ते उत्तप्पे एन्जॉय करत होते. भरपेट असे उत्तप्पे बनवलेले होते. तरीसुद्धा आम्हाला शेवटी एकच उत्तप्पा राहिला. मग मी काय केलं, संध्याकाळचा थोडासा भात उरला होता, त्याला कांदा आणि मिरचीचा तडका दिला आणि माझा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. तर चला, इथे सगळ्यांनाच ब्रेकफास्ट आवडला आणि त्यांनी तो एन्जॉय केला, याच्यातच मला खूप मोठं समाधान भेटलं. आणि प्रत्येक गृहिणीला हे नेमकी असंच वाटत असतं. तर अशा पद्धतीने ब्रेकफास्ट झाला. त्याच्यानंतर आम्ही दुपारचं जेवण केलं. जेवणात नॉर्मल असंच जेवण केलं आणि थोडासा असं दुपारचा वेळ मुलांसाठी दिला. तुम्ही इथं बघू शकता की आम्ही कॅरम खेळत आहे, टी व्ही लावला आहे आणि त्याच्यासोबत कॅरम खेळत आहे. तर आपणही दररोजच्या कामात व्यस्त असतो. मुलेही त्यांच्या शाळेचा अभ्यास आणि शाळेमध्ये खूप असा आजकाल वेळ जात असतो. सकाळी गेलेली मुलंही 3:30-4 वाजता येत असतात. तर त्यांनाही थोडासा आगळा वेगळा वेळ भेटतो आणि आपलाही एन्जॉयमेंट होतं. तर संध्याकाळच्या जेवणासाठी पानपुरीचा बेत ठरलेला आहे. तर संडे आहे, तर फंडे करायचाच असाच विचार होता आज, म्हणून मी पानपुरीचा बेत ठेवला आहे. तर वाटाणे आणि बटाट्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहे. त्यामध्ये जिरं, हिंग आणि हळद टाकून वाटाणे बुडतील एवढंच पाणी मिठात टाकलं आहे आणि कुकरला त्याचे 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. पाणी हे कमी टाकू नये. पाणी कमी टाकल्याने ते लागण्याची शक्यता जास्त असते. तर तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी केली आहे. तर इथं बघू शकता, पुदिन्याच्या चटणीसाठी एक वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिना, थोड्याशा मिरच्या, आलं आणि त्याच्यामध्ये टेस्टसाठी भुजिया मी थोडीशी टाकलेली आहे. भुजियाने त्याची टेस्ट अप्रतिम होतं आणि कलरही ग्रीन असा राहतो. तर त्याच्यामध्ये मी हे वाटण झाल्यानंतर थोडासा पानपुरी मसाला टाकला आणि थोडंसं मीठ बॅलन्ससाठी टाकलं. तर त्यासोबत गोड चटणी केली होती. तर या पानपुरी खायला तर बघू शकता तुम्ही, रगडा, गोड चटणी, तिखट चटणी, शेव आणि कांदा, टमॅटो, कोथिंबीर असं सगळं चिरून घेतलं होतं. तर मुंबई आणि पुण्याच्या पानपुरीमध्ये एक फरक असतो, तुम्हाला माहिती आहे का? पुण्याची पानपुरी मी बऱ्याचदा खाल्ली, पण त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं आणि मुंबईच्या पाणीपुरीमध्ये रगडा जास्त असतो, पाणीसुद्धा थोडं घट्टच असतं. तर मुंबईची पानपुरी मला सर्वात जास्त आवडते पुण्यापेक्षाही. तर मुंबईच्या पद्धतीने मी आज पानपुरी केली आहे. पुण्याची पण छानच लागते, पण मुंबईची जास्त लागते, कारण मी पुण्याचीच आहे, रक्त पुण्याचं, संगोपन मुंबईचं. त्यामुळे मला हे फरक जाणवले. तर आय होप तुम्हाला जाणवलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या पानपुरी खायला तर असा होता आजचा दिवस, संडे, आणि आम्ही केलेला आहे फन डे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मात्र पानपुरी ही खूप अप्रतिम झाली होती. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.